नमस्कार मित्रमंडळी, परत एकदा आपलं स्वागत आहे इशिता हाऊस फॅक्टरी आउटलेटमध्ये, जिथे मी तुम्हाला ना फ्रँचायझीबद्दल माहिती देणार आहे. ॲक्च्युली तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की एक्झॅक्टली फ्रँचायझी म्हणजे काय आहे आणि फ्रँचायझी घेतल्यावरती आपल्याला काय काय नक्की फायदा मिळेल. तरीही असे बहुतांश खूप लोक असतील जे आपले हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असतील, तर त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते. आणि जर विचार करताय की एक स्वतःचा व्यवसाय सुरुवात करायचा किंवा स्वतःचा ब्रँड आपल्याला मार्केटमध्ये आणायचं म्हटलं तर ते खूप वर्ष मेहनत केल्यावरती त्याचं फळ मिळेल आपल्याला. हां, पण काही जनरेशनमध्ये असं पण झालेलं आहे की त्यांना व्यवसाय टाकले की त्यांना त्यांचं फळ लवकरात लवकर मिळालेलं आहे. आणि पण काही अशा सिच्युएशनमध्ये पण असतात की आपण कितीही मेहनत केलं तर त्याचं फळ आपल्याला हळूहळू करून मिळतात. म्हणतात ना, थेंब थेंब तळे साचे म्हणून. तसाच हा आपल्या व्यवसायामध्ये पण तसंच आहे. जसं तुम्ही मेहनत करत जासाल तसं तुमचा व्यवसायाला हातभार लागेल. आणि तसंच आपण एक गोष्ट आपण हे फ्रँचायझीबद्दल करूयात ना, तर बहुतांश असे लोक असतात जे दुसऱ्यांचं ब्रँड घेऊन व्यवसाय करायचा विचार करतात. त्याला आपण फ्रँचायझी असं नाव दिलेलं आहे. जसं की एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते तुम्हाला, एक डीमार्ट असो किंवा रिलायन्स असो किंवा असे भरपूर झुडिओ असो किंवा स्टाईलअप असो, असे जे भरपूर ब्रँड आहेत ना, ते आता प्रत्येक सिटीमध्ये ओपन केलेले आहेत. त्याला फ्रँचायझी म्हणतात. आणि प्रत्येक सिटीमध्ये त्याच नावाने यूज केलेले, त्या ब्रँडनी काम करणारे, त्या ब्रँडला घेऊन बिझनेस करणारे, ह्याला आपण म्हणतात की एक टाईपचा फ्रँचायझी. तसंच आपण इशिता हाऊसचा ब्रँड तुम्हाला देतोय आणि त्या ब्रँडनी तुम्ही फ्रँचायझीच्या द्वारे व्यवसाय सुरुवात करू शकता. पहा मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना 3 टाईपचा बजेट आहे. म्हणजे 3 टाईपचं आपल्याकडे मॉडेल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. 15 लाख, 25 लाख आणि 50 लाख. ठीक आहे, हे 3 प्रकारचे मॉडेल आपण तुम्हाला देतोय. ज्याच्यामध्ये तुम्हाला ओके, मला हा पैसा गुंतवणूक मी करू शकतो, हे अमाऊंट सध्याला मी ॲडजस्ट करू शकतो आणि ह्या पैशामध्ये मी गुंतवणूक करून एक फ्रँचायझी घेऊ शकतो. जर तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही 15 नाहीतर 25 नाहीतर 50 लाखाच्या कुठल्याही तिन्ही मॉडेलचा उपयोग घेऊन तुम्ही तुमचा फ्रँचायझी ओपन करू शकता. पहा मित्रांनो, आता फ्रँचायझी कसं करायचा, कसं ओपन होणार, मला कुठे भेट द्यावं लागेल आणि कुठं मला ओपन करायचं आहे, हे सगळ्या माहिती ना आमच्यावर सोडून द्या. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याकडे यावं लागेल भेटण्यासाठी. तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती. आपली फ्रँचायझीची एक मोठी टीम आहे जे तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊन जाईल. ठीक आहे, जर तुम्हाला नाही मी सिरियस आहे या बिझनेसमध्ये, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला नक्कीच इशिता हाऊसमध्ये एकदा व्हिजिट केलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथे याल ना, तर तुम्हाला भरपूर म्हणजे पूर्णपणे माहिती तुम्हाला दिलं जाईल. कसा व्यवसाय करायचा आहे, कसं कस्टमरला तुम्हाला कलेक्शन दाखवायचं आहे, कसं त्याचं मार्जिन लावायचं आहे, कसं तुम्ही कस्टमरला काय समजून तुम्ही ते कलेक्शन विकू शकता. पहा मित्रांनो, कस्टमरना काही आपण कपडा विकतो, काही आपण कपडाच नव्हे, काही ज्वेलरी असो, काही पण एक कस्टमर जेव्हा आपल्याकडे खरीददारी करायला येतो ना, एक टॅलेंट असतं बरं का. एक व्यवसायाकडे टॅलेंट असतं, ते कसं पण करून त्या कस्टमरला पटवलं जातं. एक टॅलेंट असतं. हां, जर त्याला क्वालिटीच आवडली नाही, हे नाही आवडली, तर त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. पण आपल्या इथे कसं आहे, आम्ही तुम्हाला क्वालिटी पण देतोय, आपण तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन देतोय, आपण तुम्हाला कलेक्शन पण देतोय. पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, जो कलेक्शन आम्ही तुम्हाला देतोय ना, ते कशामध्ये आम्ही तुम्हाला क्वालिटी देतोय. आणि या जनरेशनमध्ये कुठल्या टाईपच्या कलेक्शन जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग करतात ना, ते ट्रेंडिंग कलेक्शन आम्ही तुम्हाला देतोय. पहा मित्रांनो, या जनरेशनमध्ये कसं आहे, आपल्या ह्याच्यामध्ये जसं की ओल्ड इज गोल्ड आपण म्हणू शकतो, पण काही फॅसिलिटीमध्ये न्यू कलेक्शनच कस्टमर्सना आवडत असते. तर आपल्याकडे सगळ्या टाईपच्या कलेक्शन तुम्हाला भेटून जाते. त्याच्यामुळे कस्टमर तुमच्याकडे नाराज नाही होऊन जाणार. तर सर्वप्रथम ना, आपण जे 15 लाख किंवा 25 लाख आणि 50 लाखमध्ये आहे ना, मी एक एक्झाम्पल देते, हे तिन्हीमध्ये सुद्धा लागू होणार आहे. ठीक आहे, पहिला तर कसं आहे माहिती आहे का, बाहेरची जी फ्रँचायझी तुम्ही घेताय कपड्यांमध्ये, जेणेकरून ते तुम्हाला फक्त 30% पर्यंत माल देतात आणि बाकीचं जे रिमेनिंग अमाऊंट आहे ना, ते तुमच्या इंटिरियरसाठी किंवा तुमचं काही गुंतवणूक म्हणून तुमचं काही एक अमाऊंट म्हणून एक आपल्याकडे ठेवून घेतात. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आम्ही तुम्हाला देतोय 40 ते 50% माल आणि उरलेल्या पैशांमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण तुमचा इंटिरियरचा खर्च आम्ही करून देतोय. तुम्ही जेव्हा एकदा एक अमाऊंट दिलात ना, ते 15 असो किंवा 25 असो किंवा 50 असो, ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 50% माल देतोय. आम्ही तुम्हाला पूर्ण जे इंटिरियरचं काम देतोय. तुम्हाला 1 रुपयेही अदर एक्सपेन्सेस तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. बरोबर ऐकलंय तुम्ही. म्हणजे तुमच्या 15 लाखामध्ये तुम्हाला पूर्ण आम्ही एक बिझनेस ओपन करून देतोय. म्हणजे म्हणतात ना हिंदीमध्ये, बसाया बसाया एक बिझनेस आपको हम दे रहे.
असे एक डायलॉग आपण म्हणू शकतो. पण अशाच टाईपच्या ह्याला फ्रँचायझी म्हणतात. जर तुम्ही अजून पण इंटरेस्टेड असाल फ्रँचायझी घेण्यामध्ये तर स्क्रीनवरती नंबर आहे मित्रांनो, कॉन्टॅक्ट करा. आमची मोठी टीम आहे जे तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करून देते. माझ्याशी काहीतरी तुम्हाला संवाद करायचा असेल तर कॉमेंट सेक्शन ओपन आहे, तिथे तुम्ही मला कळवू शकता. नेक्स्ट जे व्हिडिओ आहे ना ते तुम्हाला तुमच्या क्वेश्चनची आलेली जे पण आन्सर आहे ना त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते. तर भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.